नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. खरं तर नैनाने जे कारस्थान केलेलं आहे त्या कारस्थानाची शिक्षा आबा हे सर्वांना म्हणजे रोहिणी आणि राहुलला कशी देणार आहेत. त्याचबरोबर त्यांना घरातून बाहेर न काढता, कारण घरातून बाहेर काढलं तर चांदेकरांची इज्जत जाईल, ती इज्जत जपत आबांनी एक निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळं रोहिणी जे कारस्थान करत होती ते कारस्थान तिच्याच अंगलट आलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेस कला सांगत असते की माझ्या पोटपोटात चांदेकरांचा वारस वाढतोय, चांदेकरांचा वारस वाढतोय. तर आबा ठणकून सांगणार आहेत की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पोटातलं जे बाळ आहे ते चांदेकरांचा वारस नाही. आणि त्यावेळी मात्र राहुल त्याचबरोबर रोहिणी आणि नैनाची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आबा नक्की काय असं म्हणणार आहेत, आबा कशामुळे असं बोलणार आहेत, आणि नक्की वारस चांदेकरांचं नाही आहे म्हणजे काय म्हणायचं आहे आबांना, आबा नैनावरती संशय घेतात का, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता सगळे मीडियावाले आलेले आहेत. नैनाने जे कांड केलेलं आहे ते चांदेकरांच्या इज्जतीला अगदी बट्टा लावणार आहे. चांदेकरांची इज्जत नैनामुळं चव्हाट्यावर आलेली आहे आणि त्यासाठी सर्व पत्रकार आलेले असतात. त्यावेळेस अद्वैत धावत जातो आणि म्हणतो, काय झालं अचानक तुम्ही सगळेजण असे गोळा का झालेले आहात, हा प्रश्न अद्वैत विचारतो. तेव्हा पत्रकार म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, आजपर्यंत चांदेकर, आबासाहेब चांदेकर यांच्याकडे सर्व कोल्हापूर हे आदरानं पाहत आहे. त्यांचे संस्कार, त्यांचे असलेले विचार हे सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरतात आणि मोटिवेशनल असतात. पण आज अशी चांदेकरांच्या घरी गोष्ट घडलेली आहे ज्यामुळं आम्हाला इथे यावं लागलेलं आहे. चांदेकरांच्या एका सुनेने जे फोटोशूट केलेलं आहे ब्रँडसाठी ते इतकं जबरदस्त आहे, म्हणजे अगदी मराठमोळं असं फोटोशूट केलेलं आहे. तर दुसऱ्या सुनेने जे फोटोशूट केलेलं आहे ते चांदेकरांच्या तोंडाला काळिमा फासणार आहे, चांदेकरांच्या नावाला काळिमा फासणार आहे. आणि त्याचे होर्डिंग्स, त्याचे पोस्टर्स अख्ख्या कोल्हापुरात लागलेले आहेत. त्यामुळं आम्हाला इथे येऊन तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, त्याची उत्तरं तुम्ही चांदेकरांनी देणं गरजेचं वाटत आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहे. आबा म्हणतात, पण आम्हाला कळलं तर पाहिजे ना, असं नक्की झालेलं काय आहे. कारण कला आणि अद्वैतने जे फोटोशूट केलेलं आहे ते मिस्टर स्वामीनाथन यांच्यासाठी, म्हणजे स्वामीनाथन यांना जे आम्ही प्रोडक्ट देतो ते आमच्या चांदेकरांचे आहेत त्यासाठी केलेलं आहे. आणि ते फोटोशूट तर खूपच सुंदर आहे. मग तुम्ही असा जाब का विचारताय, हा प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडतो. आणि मग आबा म्हणतात की एवढं सगळं झालेलं आहे, मग तुम्ही असं का म्हणताय, हा प्रश्न पडलेला असतो. त्यावेळेस ते म्हणतात की आबासाहेब चांदेकर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कारण असं काहीही घडलेलं नाही. कारण आम्ही त्या फोटोशूटबद्दल बोलायला इथे आलेलोच नाही. तुमची जी सून आहे तिने दुसऱ्या ब्रँडसाठी फोटोशूट केलेलं आहे आणि ते दुसरं जे ब्रँड आहे ते दुसऱ्या ज्वेलरचं आहे, त्यासाठी तिने बोल्ड फोटोशूट केलेलं आहे. आणि मग ते बाहेर आबा आणि सगळ्या फॅमिलीला घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर ते सगळ्यांच्या समोर दाखवत आहेत. ते म्हणजे कोणतं फोटोशूट, तर नैनाने केलेलं जे फोटोशूट आहे ते फोटोशूट सर्वांना दाखवण्यात येतं आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. कारण ते फोटोशूट इतकं बोल्ड असतं की आबा तर त्या फोटोकडे पाहूही शकत नसतात आणि आबांना खूप राग येतो. आबा म्हणतात की हे सगळं काय चाललेलं आहे, चांदेकरांच्या सुनेने हे करणं शोभतं का, असं म्हणून आबा पण चिडलेले असतात. परंतु जे काही घडत असतं ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग आता नैना बोलू लागते की हे फोटोशूट मी केलेलं आहे, कारण त्याच्यासाठी जी फिगर लागते ती फिगर माझी व्यवस्थित आहे, म्हणून तर मी असं बोल्ड फोटोशूट करू शकलेले आहे. आणि आबा तर चिडलेले असतात आणि नैना आता तोंडाला येईल ते बोलत असते. त्याचबरोबर आबा म्हणत असतात की काय हे चाललंय, मला कळतच नाही. आबा शांत राहतात. मग कला म्हणते, कसं आहे माहिती आहे का, चांदेकरांच्या सुनांना स्वातंत्र्य आहे. चांदेकरांच्या घरामध्ये त्यांच्या सुनांनी काय घालायचं काय नाही घालायचं याबद्दल त्यांना स्वातंत्र्य आहे. परंतु आता चांदेकरांनी मला जेव्हा या फोटोशूटबद्दल ऑन दी स्पॉट विचारलं गेलं तेव्हा मात्र मी आबांना कॉल केला आणि आबांशी याबद्दल चौकशी केली. तेव्हा मला आबांनी सांगितलं की हे बघ, तुला फोटोशूट करायचं आहे ना, तू कर,
पण एक गोष्ट लक्षात ठेव, चांदेकरांच्या आपल्या इब्रतीला जपून त्याच्यामध्ये काहीही गोंधळ होता कामा नये, हे मला आबांनी त्याचबरोबर 4 शब्द मोलाचे सांगितले आणि मी ते आबांचे शब्द ऐकले. परंतु आता जर चांदेकरांच्या सुनेने ही गोष्ट आम्हाला घरात सांगितलीच नसेल तर आम्ही कसं ठरवणार? आबा चांदेकरांना तुम्ही जो दोष देताय ते बरोबर आहे, पण आबांना जर याबद्दल काहीच माहिती नसेल, आता तुमच्या सगळ्यांच्या समोर आबांना ही गोष्ट कळलेली होती, तर तुम्ही आबांना दोष देऊ शकत नाही, कारण आबा कधी चुकतच नाहीत. असं कला सर्वांच्या समोर आणते तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि कला सगळ्या मीडियाच्या समोर चांदेकरांची अब्रू वाचवत आहे. चांदेकरांच्या अब्रूला जो काळिमा फासण्याचं काम केलेलं आहे नैनाने, ते सगळं व्यवस्थित करत आहे. आबा मात्र शांत राहतात. आबा म्हणतात की बास आता. तरी पण नैना म्हणत असते की मला स्पष्टीकरण द्यायचंय आणि नैना बोलायला सुरुवात करते. नैना म्हणते की नाही, मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं केलेलं आहे, कारण मला जे योग्य वाटत होतं तेच मी केलेलं आहे. माझ्यासाठी ती फिगर आहे, जे बोल्ड फोटोशूट आहे ते करण्यासाठी मी तेवढ्या पात्रतेचे आहे, त्याच्या लायक आहे, त्यामुळंच हे फोटोशूट करण्याचा मी निर्णय घेतला, नाही तर मी हे केलंच नसतं, असं नैना सर्वांच्या समोर बोलते. आबांना खूप राग येतो. ती म्हणते की कला कशी बघितलं ना, अगदी गावठी आणि ऑन दी स्पॉट तिथे त्यांना मॉडेल मिळाली नाही म्हणून कलाला या फोटोशूटसाठी सिलेक्ट केलं. आणि कला असं फोटोशूट करूच शकत नाही, कारण तिच्याकडे ना ती फिगर आहे ना तिचा चेहरा तसा आहे जे माझ्याकडे आहे आणि ते मीच करू शकते, असं सर्वांच्या समोर तिनं सांगते. तेव्हा मात्र सगळ्यांना खूप राग येतो. आबा म्हणतात की तुम्हाला आणखी काय हवं आहे माझ्याकडून? माफीनामा हवा आहे का? मी तोही द्यायला तयार आहे आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता जा. अद्वैत ही सगळ्यांना थांबवतो आणि जायला सांगतो. आता सगळे पत्रकार गेलेले असतात, पण नैना मूर्खपणा करायचं काही सोडत नाही. अगदी तिने शेण तर खाल्लेलं असतंच, पण अजून तोंडाला फासून घ्यायचंही काम ती करत असते. आणि इकडे राहुलला मात्र खूप आनंद होत असतो. राहुलला असं वाटत असतं की आता आबा येतात आणि पाहतात ह्या नैनाचं कारस्थान काही केल्या थांबतच नसतं, तिचं तोंड काही बंद होत नसतं. आबांना खूप राग आलेला असतो. कलाही तिला शांत करत असते, पण ती काही ऐकत नसते. त्यावेळेस आबा म्हणतात की आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही तिघांनी काही झालं तरी आज तुम्ही जी चूक केलेली आहे ती खूप भयानक आहे. तेव्हा रोहिणी म्हणू लागते की आबा मी काहीच केलेलं नाहीये. तेव्हा आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझ्या सुनेला ताब्यात ठेवता आलेलं नाही का? आणि राहुल तुझी बायको काय करते हे तुला कळत नाहीये? सांगून जात नाहीये तुला विचारावं वाटत नाही? असं आबा बोलत असतात. तेव्हा रोहिणी म्हणते आबा तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे, ती काहीच सांगत नाही, तिचं वागणं कसं आहे माहिती आहे ना? तेव्हा आबा म्हणतात तिचं वागणं कसं आहे ना, पण तुम्ही ही नैना आल्यापासून आणि तुम्ही दोघं प्रत्येक वेळेस घरामध्ये तुम्ही कारस्थान करत आहात, प्रत्येक वेळेस घरात तुम्ही प्रत्येक वेळेस कलह निर्माण करत आहात. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आत्ता एक निर्णय घेतलेला आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला जर मी घराबाहेर काढलं ना, पुन्हा चांदेकरांचीच आबरूचा वाटेवर येणार आहे. त्यामुळे मी ते करणार नाही. पण मी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आबांनी पेपर्स बनवून आणलेले असतात आणि आबा सर्वांच्या समोर सांगतात की मी तुम्हाला दोघांना प्रॉपर्टीमधून बेदखल करत आहे. काहीही झालं तरी जोपर्यंत तुमच्या वागण्यामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये ठेवणार नाही. आणि आणखी एक गोष्ट, प्रत्येक वेळेस नैना तुझ्या पोटात चांदेकरांचा वारस आहे म्हणून तू आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता मी सर्वांच्या समोर सांगतोय की तुझ्या पोटात जे बाळ वाढतंय ते चांदेकरांचा वारस नाही, तर ते रोहिणी आणि राहुल यांचा वारस आहे. चांदेकरांचा वारस जो आहे तो कलाच्या पोटात वाढणार आहे. कलाचं जे बाळ वाचणार आहे तेच चांदेकरांचा वारस असणार आहे, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरी चांदेकरांचा वारस हा तुझ्या पोटात वाढत नाहीये आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस, या भाषेमध्ये आबा नैनाला सांगत आहेत. आणि त्याच वेळी रोहिणी आणि राहुलच्या पायाखालची जमीन सरकते आणि नैनाची पण वाट लागलेली असते. आबांनी तर आता इतका मोठा निर्णय घेतलेला आहे, एकतर प्रॉपर्टीमधून काढून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर नैनाच्या पोटातलं बाळ हे चांदेकरांचा वारस नसल्याचं जग जाहीर केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.